जे राहिलेली शिवसेना ते संपल्याशिवाय हा माणूस गपची बसणार नाही। आमचे नेते होते पण आम्हाला लाज वाटायला लागली आता त्या संजय राऊतने असं बोलल्यापासून। आम्ही शिंदे साहेबला सांगू की ठाण्यामध्ये वेड्याचं हॉस्पिटल आहे ना त्याला त्याचा जरा जमा करा आणि त्याचा उपचार करा। काय बी खोके खोके बोलायचे। तुम्ही किती खोके घेतले मुंबई महानगरपालिकेचा कारभार बघताय 25 वर्षे। गटारामध्ये उतरले शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना। काही दिवसांपूर्वी संजय राऊत साहेबांचं असं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आलं होतं की एकाच पोस्टरवर जेव्हा बाळासाहेबांचं चित्र आहे तिकडे आनंद दिघे साहेबांचं फोटो लावण्याचं काही औचित्य नाही, कारण ब्रँड बाळासाहेबांचं आहे। याच्यावर काही बोलणार इकडे बघा, हे टोटली ते शिंदे साहेबाचं आपल्या संजय राऊतचं ना एक तर कोण मनावर घेत नाही, साधा तळागाळातला शिवसेनासुद्धा मनावर घेत नाही। कारण त्यांचे आता शिवसेना ही बाळासाहेबच्या विचारावर चालणारी आहे। धर्मवीर आनंद दिघेच्या बाळासाहेबांनी स्वतः भाषणामध्ये उल्लेख करतात की धर्मवीर आनंद दिघेच्या तालमीमध्ये तयार झालेला एकनाथ शिंदे साहेब आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काम केलेलं आहे ठाण्यामध्ये। जिथं ठाणे ती शिवसेना तिथं ठाण्याची व्याख्या आहे। आणि ह्यांनी जे म्हणतात ना की एकनाथ शिंदे साहेबाचा फोटो टाकून बाळासाहेबच्या बाजूला फोटो टाकून एकनाथ शिंदे साहेब राजकारण करतात, त्यांना लाज वाटली पाहिजे। ते स्वतः ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा फोटो आपल्या पक्षाच्या बाजूला लावतात, बाळासाहेबच्या बाजूला लावतात उभाटावाले, त्यांना लाज वाटली पाहिजे या लोकांना। अशी आनंद दिघे साहेबाबतची त्यांनी टीका करणं हे त्यांना शोभत नाही आहे। आम्ही तळागाळातले शिवसेने त्याचा निषेध करतोय। या संजय राऊत साहेबांना ते जे राहिलेली शिवसेना ते संपल्याशिवाय हा माणूस गपची बसणार नाही, हा संपवल्या बसलेला आहे। खरोखर सांगतो मी संजय राऊतचा आम्ही निषेध करतोय। आनंद दिघे साहेबाबद्दल चुकीचं बोलल्याबद्दल आम्ही त्या संजय राऊतचा जाहीर निषेध करतोय। त्यांना लाज वाटली पाहिजे दिघे साहेबांचं असं टीका करायची, कारण दिघे साहेबाचा मान हिंदुत्व राखण्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे तो त्यामुळंच ह्या आपल्या एकनाथ शिंदे साहेबाला ह्यांच्यापासून ह्यांनी टॉर्चर करून बाजूला व्हायची पाळली। अजून पण संजय राऊतने सुधारलं पाहिजे। आमचे नेते होते पण आम्हाला लाज वाटायला लागली आता त्या संजय राऊतने असं बोलल्यापासून। आणि आम्ही ना अजून जास्त जोशाने पेटून त्याला दाखवून देऊ, उरली ती आहे ना ती बी संपवून टाकू आम्ही। सर, या दसऱ्या मेळाव्याला आम्ही गेलो होतो, तिकडचे शिवसैनिक जे होते त्यांचं बोलणं असं होतं की शिंदेंची जी शिवसेना आहे ती टेस्ट ट्यूब बेबी झालेली शिवसेना आहे। याच्यावर काय तुमचं मत काय, तुमचं काय प्रतिउत्तर? कोण बोललंय असं? तो फक्त संजय राऊतच बोलू शकतोय। मला तर वाटतं खरं तर ना आम्ही आता शिंदे साहेब इथे आपला दवाखान्याच्या ह्यासाठी उद्घाटनाला येणार आहेत। आम्ही शिंदे साहेबला सांगू की ठाण्यामध्ये वेड्याचं हॉस्पिटल आहे ना त्याला त्याचा जरा जमा करा आणि त्याचा उपचार करा। अरे हिंदुराव बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर चालणारी शिवसेना ही येड्या काळाचं काम नाही। 80 आमदार निवडून आणलेत, जनतेने निवडून दिलेले आहेत। हा माणूस स्वतःची पूर्ण इज्जत गेली, 20 आमदार निवडून येऊ शकले नाहीत। बाळासाहेबच्या विचारी प्रार्थना केलेली आहे आणि त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात। स्वतःच म्हणा DNA टेस्ट कर म्हणा। तिकडनं असा आरोप होतो खोके बोलतात, खोके देऊन इकडे जिंकले। कसले खोके आणि कसले मोके? यांना दुसरं काही कारण नाही, यांना दुसरं काहीतरी सामाजिक कार्य, महाराष्ट्राभर काहीतरी कार्य, विधायक कार्य करण्याची यांच्याकडे ताकद नाही आहे, म्हणून ते फक्त येतात आणि खोके। तुम्ही काय कमवलं नाही? तुमच्याकडे 25 वर्ष 30 वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती, त्यावेळेस तुमच्याकडे खोकेच येत असतील ना। मग त्याचा महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही काय पालट केला? मुंबईचा काय पालट केला? शिंदे साहेब आल्यानंतर गटारामध्ये उतरले शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना आणि त्यांनी साफसफाई केली आणि मुंबई आज रस्त्याची परिस्थिती काय बघा, खड्डेमुक्त असा मुंबई त्यांनी केलेली आहे। आज प्रत्येक ठिकाणी RCCचे काम रोड चालू आहेत, हे शिंदे साहेबांची मेहरबानी आहे। म्हणून आज मुंबईकर ह्या पावसाळ्यामध्ये कुठेही तुम्हाला अडथळा निर्माण झालेला दिसला नाही, कुठेही पाणी तुडुंब म्हणजे भरलेलं दिसलं नाही। हे कुणाची मेहरबानी आहे? कर्तृत्व कुणाचं आहे? शिंदे साहेबांचं कर्तृत्व आहे। बघा, हे आरोप आहेत ना आता जनतेने दाखवून दिलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना, एवढा मोठा करोना काळ असताना स्वतः ते एका ठिकाणी ऑनलाईन मीटिंग घेत होते आणि शिंदे साहेब त्यांचे सर्व सूत्र शिंदे साहेबाकडे त्यांनी दिली। शिंदे साहेब स्वतः ओपनमध्ये ग्राउंडवर जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन PPE किट घालून
पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते, सर्वांवर उपचार चालू आहे की नाही बघत होते. आणि अशा माणसाला जेव्हा दिले त्या माणसाने पूर्ण शिवसेना आणि जे सरकारमध्ये राहून त्यांनी पूर्ण प्रशासनाला सर्वांना कामाला लावलं. आणि त्यावेळी त्यांना चांगले वाटत होते शिंदेसाहेब. आणि त्यावेळी त्यांना त्यावेळी काय बोलणं वाटलं नाही. ते जेवढे आमदार होते त्यावेळी त्यांच्यावर त्यांनी रेव्हेन्यू इंजिनसाठी त्यांनी मागणी केली, त्या मुख्यमंत्री पुरवलं नाही. त्यांच्यावर आरोप झाले. विरोधक तर आरोप करतातच, आमदार करतात, मंत्र्यावर करतात. त्यावेळी उद्धव साहेबांनी काही पुढे येऊन कुणी आपल्या आमदाराची किंवा मंत्र्याची बाजू घेतलेली नाही. त्यांना क्लीन चिट दिली नाही. उलटं कसे ते आत जातील ह्याची वाट बसले. आणि हे कंटाळून हे जे लोक आहेत, ह्या लोक गेल्यानंतर तुम्ही खोके बोलताय. म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही किती खोके वाटले होते मग ह्यांना? काहीतरी उगं बोलायचं आणि जनतेमध्ये गुमराह करायचं. आमचे शिवसैनिक असे करे. आम्ही बाळासाहेबच्या विचारावर आम्ही 36 वर्ष राहिलेलं आहे. आम्ही कळतोय जनता हुशार आहे, दूधखोळी नाही जनता. काय बी खोके बोलायचे. तुम्ही किती खोके घेतले? मुंबई महानगरपालिकेचा कारभार बघताय 25 वर्ष. कोणावर आरोप करताय तुम्ही? शिंदेसाहेबांवर आरोप करताय. हा माणूस गोरगरीब शेतकऱ्यामध्ये तळागाळाच्या कामावर जातोय, बांधावर जातोय. एवढे मोठे पूर आलेला आहे, त्या पुरामध्ये स्वतः शिंदेसाहेब पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्याला मदत करतात. अशा माणसावर तुम्ही खोकीचे आरोप घालताय. हे चुकीचं आहे. हे बिनबुडाचे आरोप आहेत. हे शिवसेना कधी खपून घेणार नाही.